मिरजेच्या राजकारणात नवा ट्विस्ट. आमदार केसरी, मोहन केसरी, जनसुराज केसरीनंतर आता महादेव बेरोजगार केसरीची मागणी. सुशिक्षित बेरोजगारांची महादेव दबडेंना भावनिक हाक. मिरज विधानसभा मतदारसंघात गेल्या महिनाभरात आमदार केसरी, मोहन केसरी आणि जनसुराज केसरी या विविध बैलगाडा शर्यतींनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले. या स्पर्धांमधून गेम चेंजर हरण्या, फायरिंग बैजा, बुलेट छब्या आणि गाडगिरांचा सुलतान यांसारख्या बैलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आता याच पार्श्वभूमीवर महादेव बेरोजगार केसरी ही आगळी आणि सामाजिक संदेश देणारी स्पर्धा आयोजित करण्याची मागणी सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून पुढे येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी पक्षप्रवेश केलेले महादेव दबडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार युवकांसाठी विशेष परिषद आयोजित करावी अशी मागणी युवकांनी केली आहे. या परिषदेत मिरज मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या, रोजगाराच्या संधी, उद्योगधंदे आणि शासनाच्या योजनांवर सविस्तर चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. युवकांचं म्हणणं आहे की मिरजेचे आमदार सुरेश खाडे, शिवसेनेचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे आणि जनसुराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र मतदारसंघातील बेरोजगारीच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात स्वतंत्र कार्यक्रम झालेला दिसून आला नाही. युवकांनी महादेव दबडे यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करत म्हटलं आहे की त्यांनी आतापर्यंत बेरोजगारांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव बेरोजगार केसरी या संकल्पनेतून बेरोजगार युवकांची परिषद घेऊन रोजगार, उद्योग, कौशल्य विकास आणि शासनाच्या योजनांवर खुली चर्चा घडवून आणावी. कारण बेरोजगारी हा गंभीर प्रश्न असून युवकांसाठी मोठा रोजगार निर्मिती करणारे उद्योग आणि प्रकल्प उभे करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रोजगार, विकास आणि नेतृत्व हेच राजकारणातील प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीतच बैलगाडा शर्यतीमधील केसरी स्पर्धांपासून आता बेरोजगार केसरी या संकल्पनेपर्यंत पोहोचली आहे. महादेव दबडे या मागणीवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.